आपल्या जबरदस्त व्यक्तिमत्वाने आणि देखण्या रूपाने मराठी सिनेसृष्टीचा एक काळ गाजवणारे नायक म्हणजे रवींद्र महाजनी। आता त्यांचा मुलगा गश्मीर देखील त्यांच्या अभिनयाचा वारसा चालवत आहे। 2023 साली अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या आकस्मिक निधनामुळे मराठी सिनेसृष्टीत चांगलीच खळबळ उडाली होती। मृत्यूसमयी रवींद्र महाजनी मावळमध्ये एका इमारतीत भाड्याने राहत होते। त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने बिल्डिंगमधील शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घराचा दरवाजा तोडला असता रवींद्र महाजनी यांचा मृतदेह आढळला होता। यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं। सोशल मीडियावर त्यांचा मुलगा गश्मीर महाजनीला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता। आजही अनेक जण गश्मीरला वडिलांच्या एकाकी मृत्यूवरून वाईट साईड बोलतात, मात्र त्याची स्वतःची बाजू ऐकून घेणेही तेवढेच गरजेचे आहे। नुकतंच एका मुलाखतीत गश्मीरने स्वतःची बाजू मांडली। चला तर जाणून घेऊया मुलाखतीत तो नक्की काय म्हणाला। गश्मीर म्हणाला की माझ्या वडिलांचा मृत्यू ही बाब सोशल मीडियावर सनसनाटी बातमी म्हणून चालवली गेली। अनेक लोकांनी संपूर्ण सत्य जाणून न घेता त्यांची मते मांडली। प्रत्येक माणसाच्या दोन बाजू असतात। वडिलांना एका फ्लॅटमध्ये ठेवून बाकी कुटुंबीय ऐशोआरामात आयुष्य जगत आहेत। त्या म्हाताऱ्या माणसाकडे एखादा केअरटेकरही कुटुंबाने ठेवला नाही। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रवींद्र महाजनी यांचा एकाकी शेवट झाला असे चित्र दाखवले गेले। मात्र मला हे सांगायचं आहे की यात काहीच सत्य नाहीये। एकटं राहणं ही त्यांची इच्छा होती। त्यांच्या नावावर स्वतःचे घर होते, बऱ्यापैकी बँक बॅलन्स होता। रोज जिमला जाणे, 3 तास पूजा करणे, स्वतःचे जेवण स्वतः बनवणे या गोष्टी त्यांना आवडायच्या। आम्ही केअरटेकर त्यांच्याकडे पाठवला असता ते त्याला हकलवून द्यायचे। तब्बल 20 वर्षापासून ते वेगळे राहत होते। कधी कधी एखादा महिना आमच्याकडे राहायला आले तर स्वतःचा स्वयंपाक स्वतः बनवायचे। स्वतःच्या रूमची साफसफाई ते स्वतः करायचे। दुसऱ्यांनी केलेली कामं त्यांना आवडायची नाहीत, त्यामुळे एकटं राहणं ही त्यांची चॉईस होती। याशिवाय छोटी रूम साफ ठेवणे सोपे जाते, त्यामुळे शेवटी ते मुंबईतील मोठी रूम सोडून पुण्यात भाड्याने छोटी रूम घेऊन राहत होते। ते बेड रिडन वगैरे नव्हते। शेवटपर्यंत ते स्वतःची कामे स्वतः करायचे। शेवटी तर त्यांनी आमचे नंबर ब्लॉक केले होते, त्यामुळे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होणं मुश्किल जायचं। जेव्हा त्यांना वाटायचे तेव्हाच ते आम्हाला भेटायला यायचे। त्यांच्या मृत्यूबद्दल बोलायचे तर त्यांना कार्डियक अरेस्टने अत्यंत कमी वेदनादायी असा मृत्यू आला। त्यामुळे अत्यंत भयानक अवस्थेत एकाकी आणि वेदनादायक मृत्यू या मीडियाच्या करामती आहेत। मी स्पष्टीकरण देतोय असं वाटेलही, पण हेच खरं आहे। सध्या अशी परिस्थिती आहे की मी जे काही बोलतो त्याचे अनेक अर्थ काढले जातात। रवींद्र महाजनी यांच्या एकाकी मृत्यूवर गश्मीरने असे खुलासे केले। त्यानंतर त्याने आपल्या वडिलांविषयी आणि त्यांचा स्वतःच्या आयुष्यावर पडलेला प्रभाव याविषयी भाष्य केलं। माझे वडील फार मोठे अभिनेते होते, मात्र एक आदर्श नवरा आणि बाप नव्हते। अति स्मोकिंग, अति ड्रिंकिंग, शिवाय त्यांना जुगार खेळायचा देखील नाद होता। माझ्यासमोर अनेक वेळा त्यांनी आईवर हात उचलला, लाखो रुपये जुगारात उडवले। मला आठवतं मी 10 वर्षांचा असताना घरी आलो तर टेनिसचे रॅकेट घेऊन ते आईच्या अंगावर धावून गेले। आई पोलिसांना बोलव असे ओरडत बेडरूममध्ये धावत गेली आणि दरवाजा लावून घेतला। बाबा खूप वेळ दरवाजा बडवत होते। आज या घटनेची आठवण आली तर अस्वस्थ व्हायला होतं। माझे आजोबा ह.रा. महाजनी लोकसत्ताचे संपादक होते। त्यांचे पुण्यात मोठे घर होते, मात्र वडिलांच्या व्यसनात आणि जुगारात त्यांचे कमावलेले पैसे घालवले। याशिवाय त्यांनी या घरावर मोठं कर्ज घेतलं। शेवटी बँकेतले वसुली कर्मचारी घरी यायचे तेव्हा वडिलांनी सांगितले, आता मी एकटा वेगळा राहणार, घराचं तुमचं तुम्ही बघा। यावेळी मुंबईला आमचा एक फ्लॅट आईच्या आणि वडिलांच्या नावावर होता। आईने त्या फ्लॅटवरची स्वतःची मालकी सोडून दिली। मग बाबा तिकडे जाऊन राहू लागले। नंतर आई आणि मी बँक अधिकाऱ्यांच्या पाया पडलो आणि कर्जाची मुदत वाढवून घेतली। आता काही करून पैसे कमवायचे एवढे एकच ध्येय आमच्यासमोर होते। माझी बहीण अमेरिकेत राहिला होती। तिने वेस्टर्न दमाच्या अनेक सीड्या मला पाठवल्या होत्या। मी त्या पाहून डान्स शिकलो। ही कला माझ्या कामी आली। शाळेत असताना घरातच मी डान्स अकॅडमी सुरू केली। याशिवाय रात्री मी आणि आई रस्त्यावर पोस्टर चिटकवायचे काम करायचो। वयाच्या 16व्या वर्षापासून मी दिवसा डान्स क्लास, रात्री पोस्टर चिकटवणे अशी कामे करू लागलो। थोडा मोठा झाल्यावर इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात उतरलो। फक्त पैसा कमवणे हे एकच ध्येय उराशी बाळगून खूप मेहनत केली। पुढे वयाच्या 22व्या वर्षी मी सर्व कर्ज फेडले। कर्जमुक्त झाल्यावर मी मोकळा श्वास घेतला। त्यानंतर थोडा अभिनय करून पाहू असा विचार केला आणि पृथ्वी थिएटर जॉईन केले। नंतर माझा पहिला सिनेमा मुस्कुरा के देख जरा रिलीज झाला। त्यावेळी बाबांना आनंद झाला। ते आमच्याकडे राहायला आले होते। आम्ही सुद्धा सगळं विसरून एकत्र राहू लागलो। मात्र 3 महिन्यांनी ते पुन्हा घर सोडून गेले।
पुढे कॅरी ऑन मराठा आणि पानिपत सिनेमात आम्ही एकत्र काम केलं. मात्र आमचे संबंध फारसे सुधारले नाहीत. बाबांचे आमच्याशी नातं एकतर्फी होतं. जेव्हा त्यांना आम्हाला भेटायची इच्छा असायची तेव्हा ते यायचे. मात्र आम्ही कॉल केला की उत्तर द्यायचे नाहीत. जेमतेम एखादा महिना आमच्यासोबत राहून अचानक निघून जायचे. अनेक वेळा मी स्वतःहून त्यांच्याशी आलेले संबंध सुधारायचा प्रयत्न केला. विशेषतः मला मुलगा झाला तेव्हा त्याला आजोबांचे प्रेम मिळावे असं मला वाटायचं. मी त्यांना व्योमचे फोटो पाठवायचो. मात्र त्यांना आमच्यात यायचेच नव्हते. मुलगा झाल्यावर त्यांनी आईला, मला, माझ्या बायकोला पूर्णपणे ब्लॉक करून टाकले. मुळात त्यांचा मोडी स्वभाव असल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा फॅमिलीमध्ये मिसळायचं नव्हतं. नातू झाल्यावर त्यांची द्विधा मनस्थिती झाली असणार, त्यामुळे कदाचित मला ब्लॉक केलं असेल. शेवटी मी माझ्या मित्रांकडून त्यांची खुशाली मिळवायचो. आता ते गेल्यावर या गोष्टी सांगण्यात अर्थ नाही. मात्र सोशल मीडियावर जे चालू आहे त्यात माझी बाजू देखील मला मांडली पाहिजे, म्हणून बोलावे लागते. आता मी त्यांच्या चांगल्या आणि सकारात्मक बाजूंकडे पाहतो. ते मराठी इंडस्ट्रीतले सगळ्यात देखणे आणि दमदार अभिनेते होते. त्यांचं हास्य सगळ्यांना मोहित करणारं होतं. मी त्यांच्या या चांगल्या गोष्टी लक्षात ठेवायचा प्रयत्न करतो. अशा शब्दात अभिनेता गश्मीर महाजनी यांनी मुलाखतीत आपली बाजू मांडली. रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. मात्र प्रत्येक नात्याची एक वेगळी बाजू असते, जी बाह्य जगाला नेहमीच दिसते असं नाही. एकीकडे वडिलांविषयीची नाराजी आणि वेदना असतानाच दुसरीकडे त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयीचा अभिमान आणि प्रेमही त्याच्या शब्दातून जाणवतं. गश्मीर महाजनीने आपल्या आयुष्यातील वेदनादायक आठवणी, संघर्ष आणि वडिलांसोबतचं गुंतागुंतीचं नातं अत्यंत प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.